नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला चवळीपासून आणि चवळीच्या पिठापासून तर अशी रेसिपी दाखवणार, एकदम हेल्दी. तर पहा काय बनवते ते. तर पहा, इथे मी चवळी घेतलेली आहे, पांढरी चवळी आहे आणि ह्याचे मी दळून घेणार आहे. आता एकदम स्वच्छ केलेली आहे, साफ, आणि तिला दळून घ्यायची. आता तर घरातच आमच्या चक्की असल्यामुळे मी घरातच दळणार आहे. तर पहा तुम्ही, आता मी दळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे आता बाजूला ठेवते. मी दळून घेतलेली आहे, आता पीठ दळलेलं आहे ते दाखवते तुम्हाला आता. तर बाजूला ठेवते आता ते. आता तुम्हाला मसाला दाखवते. पहिला त्याच्या काय लागते त्याच्यासाठी. लसूण घेतलेला आहे मूठभर, चांगला 2 कांडे असणार आहे. त्याला लसूण जास्त लागतो. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आणि मिरच्या घ्यायच्या, आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या. तुम्ही हिरव्यात पण करू शकता, लालमध्ये पण करू शकता ही रेसिपी. तर मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता. आणि ही रेसिपी खूप हेल्दी आहे. म्हणजे ह्या रेसिपी तुम्ही चवळीची पण करू शकता, आणखीन कुळदाची पण करू शकता. हुलगे म्हणतात त्याला, कोणी कुळीद म्हणतं, त्याची पण करू शकता. तर काय बनतंय पहा मात्र नक्कीच. आता याला पाणी टाकून मी वाटून घेणार आहे. हे बघा, वाटलेलं आहे पाणी टाकून. मिरच्या कमी तिखट आहे त्या म्हणून जास्त घातल्यात मी. रंग छान आलेला आहे. आणि बारीक वाटून घ्यायचं एकदम. म्हणजे असं एकदम खूप बारीक वाटायचं, जाड वाटायचं नाही जरा पण. हे पीठ, हे मसाला असाच बारीक वाटून घ्यायचा आहे. आता मी वाटून घेतलेलं आहे सर्व. तर तुम्ही पहा पुढे काय होते. तर एक परात घेते. आता पहिली मी, आपल्याला पीठ भिजवायचं त्याचं. ती परात घेतलेली आहे. आणि हे पीठ तुम्हाला दाखवलं ना, थंबनेलवरती पीठ दाखवलं, तेच पीठ घेतलेलं आहे मी. हे पहा, आणखीन लागलं तर आणखीन घेणं. आत्ताच दळलं आहे मी, त्याच्यामुळं किती करायची त्याच्यावर आहे तुमचं. कमी करायची तर कमी, जास्त करायची जास्त. आता ह्यातला अर्धा मसाला मी ठेवणार आहे आणि अर्धाच वापरणार आहे इकडे. एवढा बारीक करायचा मसाला, पहा किती बारीक केलेला आहे. एकदम माहीम वाटून घ्यायचे. आता मी अर्धा ठेवते, अर्धा पिठात घालणार आहे. याच्यात आता मीठ नाही टाकलं आपण. आणखीन मी धणे पावडर टाकणार आहे. 1 चमचा धणे पावडर टाकले तर छान चव येते त्याला, म्हणून धणे पावडर 1 चमचा टाकले. आणि आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. मिक्स करून घेते जरा व्यवस्थित. ह्याला पाणी जास्त वापरायचं नाही, खूप पाणी कमी लागतं. पीठ भिजवायला घट्ट लागतं त्याला. हे चवीनुसार मीठ टाकलं मी. आता ह्याच्यातच पहिलं होते का पाहायचं, नंतर मग लागलं तर पाणी घालायचं वरून. तर थोडंसं पाणी घालायला लागणार आहे. मी मळून घेते आता पीठ पहिलं. घट्ट पीठ मळायचं, लूज जरा पण मळायचं नाही आपल्याला. त्याची बनवायची आहे शेंगोळी. तर ही शेंगोळी भरपूर पौष्टिक असतात आणि भरपूर, म्हणजे आपल्या पोटामध्ये जंत वगैरे झाली ना, तरी ते शेंगोळी खाल्ली तर जंत पण जातात. म्हणजे ते खूप हेल्दी आहेत. कुळीद म्हणा किंवा चवळी म्हणा, हे फायबरनी भरलेले असतात. त्याच्यामुळं हे कडधान्य खरंच खावंच. अजून थोडं पातळ वाटलं मला, म्हणून थोडंसं पीठ घेतलेलं आहे. थोडं मीठ टाकलं त्याच्यात आणखीन, परत मळून घ्यायचं व्यवस्थित. जेवढं घट्ट होईल ना, तेवढी आपली शेंगोळी चांगली होतात. शेंगोळ्याचे अनेक प्रकार आहेत, तुम्हाला दाखवले ती मागे पण. वेगवेगळ्या प्रकारची शेंगोळी बनतात. तर आता मी ह्या कुठल्या पद्धतीची दाखवते बघा. आपल्या गावाकडच्याच पद्धतीचे, आपल्या गावाकडे बनवतात त्याच पद्धतीचं हे असे घट्ट बनवलेले आहे बघा पीठ. वरून जरा तेलाचा हात लावायचा आणि
लगेच करायची, काय त्याला ठेवण्याची जरूर का लगे नाही का काय नाही, 5 मिनटातच करू शकतो आपण. एवढा गोळा घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने करायची शेंगोळी. पहा, तर आमची वहिनी आहे गावाकडून आलेली, ती बनवती शेंगोळी. तर पहा किती छान बनवते बघा, एकदम पातळ बारीक बनवती का नाही. ही शेंगोळी जेवढी बारीक होती ना तेवढी टेस्टी लागतात, दिसतात पण छान. म्हणून अशाच पद्धतीने करायची शेंगोळी. हे बघा, अशीच करायची. दोन्ही हाताच्या मध्ये गोळा धरायचा आणि तशी फिरवत राहायचं का त्या आपाप अशी लाईन पडती, धार पडती त्याला आपाप, आणि शेंगोळी येतात खाली बघा. सुंदर कलर आलेला आहे शेंगोळ्याला आणि पडतात पण छान एकसारखे. पहा, अगदी सोप्या पद्धतीत मस्त दाखवली का नाही तुम्हाला. आणि किती छान रंग त्या शेंगोळ्यांना आहे. हे बघा, आता झाले, हा एक वेळा झालेला आहे. अशीच सर्व करून घ्यायची. जेवढं पीठ आहे ना त्याचं संपूर्ण अशी मी करून झाल्यावर दाखवते मला. बघा, सुंदर शेंगोळी झालेली आहेत मस्त एकदम. पहा किती बारीक एकसारखे आहेत का नाही. तर मी ठेवते आणि ह्याची संपूर्ण करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत बाजूला मी कुकर ठेवते गॅसवरती. आपल्याला कुकरमध्ये करायचे. कुकरमध्ये तेल टाकायचे, जरा थोडंसं जास्तच टाकायचे तेल ह्या शेंगोळ्यांसाठी. आणि नंतर जिरं टाकायचं आणि थोडासा हिंग टाकायचा. हिंग कसं कडधान्य असल्यामुळे थोडंसं कोणाला पोटात बाधलं जातं, तर ते हिंग टाकल्यामुळे स्वाद पण छान येतो आणि बादल्या पण जात नाही. म्हणजे असं कोणाचं पोट दुखतं किंवा काय कडधान्य खाल्ल्यामुळं होतं असं कोणाचं कोणाचं, तर हे बिलकुल होणार नाही काही हिंग टाकल्यामुळं. तर हे बघा, आता मोहरी नाही टाकायची, फक्त जिरं टाकायचं. जिरं छान फुलल्यानंतर मी तो अर्धा मसाला राहिलेला आहे ना, थोडासा मी एक चमचावर मसाल्यात लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा. आणि तो उरलेला मसाला होता ना तो पण दिलेला आहे टाकून. भांड्यात उरलेला होता ना तो पण टाकून दिला आहे याच्यामध्ये. आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायचं. आता कुकरला आपण कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे अजून पाणी ओतायचं त्याच्यात. आपल्याला शिजण्यासाठी किती लागत आहे एवढी झालेली आहे शेंगोळी. पहा, आता मी आणखीन पण दाखवते तुम्हाला. पहा, मस्त दिसतात का नाही. सुरेख झालेली आहे ती शेंगोळी, अगदी मस्त. आता ही बऱ्यापैकी झालेली आहेत. तुम्ही वरती पाण्याला उकळे आले का वरती सोडणार आहे. आता छान दिसतात ना, रंगही फार छान आहे त्याचा. पहा, सगळी झालेली आहेत माझी. आता मी ते पाणी उकळलेलं आहे त्याच्यात सोडणार आहे. पहा, तर थोडी 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 एकावर एक करून हे बघा अशी सहज सोडून द्यायची. संपूर्ण एकावर एक इकडे टाकायची, बाजूला बाजूला टाकत जायचं आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. हे बघा, आता उकळी आली. मी ह्याला झाकण लावणार आहे आणि 4 शिट्ट्या घेणार आहे. आता मी त्याला पूर्ण झालेलं आहे आपलं ते टाकून 4 शिट्ट्या घेऊन बंद करणार गॅस. बघा, आपली शेंगोळी तयार झालेली आहे. याच्यात थोडासा दाण्याचा कूट टाकायचा, मग आणखीन छान होतात, चव छान लागती. आता मी काढून दाखवते. प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहेत.
छान अशी, खूप छान. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवत असते तुम्हाला रेसिपी. नक्कीच पाहत जा आणि तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नसन केलं तर. आणि माझी शेंगोळी कशी झाली ती नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा. याच्यावर थोडासा कढीपत्ता टाकणार आहे पहा. आणि फार छान लागतात. लहान मुलांपासून तर मोठी खातात, आवडतात सर्वांना. जे कोणालाही आवडेल अशी शेंगोळी असतात ती. खूप पौष्टिक. नक्कीच पावसाळ्या किंवा उन्हाळा किंवा हिवाळा कधीही खाल्ली तरी काहीच टेन्शन नाही. जरूर बनवून खा कधीतरी एकदा तरी. तर चला बाय, परत भेटूया.